आता आपल्याला पाहायचं आहे फ्लोट डेटा टाइप. काय असतो फ्लोट डेटा टाइप, कशासाठी यूज करायचा? तर फ्लोट डेटा टाइप हा डेसिमल व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी यूज करतो आपण. यूज टू स्टोअर डेसिमल व्हॅल्यूज. कशासाठी फ्लोट डेटा टाइपचा यूज केला जातो? डेसिमल व्हॅल्यूला स्टोअर करण्यासाठी. आपण एक एक्झाम्पल पाहू. समजा जर मला 3.14 ही व्हॅल्यू एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करायची, त्या व्हेरिएबलचं नाव देतो पाय. पण त्याला डेटा टाइप कोणता द्यायचा? कोणता द्यायचा बरं? आपली ही डेसिमल व्हॅल्यू आहे, त्याच्यामध्ये डेसिमल पॉइंट आलेला आहे, म्हणून कोणता डेटा टाइप यूज करतो आपण? फ्लोट डेटा टाइप. मग फ्लोट डेटा टाइप द्यायचा. फ्लोट हा काय आहे? डेटा टाइप. हे काय आहे? पाय हे व्हेरिएबल आहे. आणि 3.14 ही काय आहे? व्हॅल्यू आहे. सगळ्यात लास्टला आपण सेमिकोलन देतो. हा डेटा टाइप आहे फ्लोट. हा पाय हे व्हेरिएबलचं नाव आहे आणि ही त्याच्यामध्ये स्टोअर केलेली व्हॅल्यू आहे. याचा मिनिंग काय होतो? 3.14 ही व्हॅल्यू आपण पायमध्ये पाय या व्हेरिएबल मध्ये स्टोअर केली. त्याचा डेटा टाइप कोणता आहे? फ्लोट आहे. कारण ती व्हॅल्यू कोणती आहे? डेसिमल पॉइंट व्हॅल्यू आहे, म्हणून आपण डेटा टाइप कोणता दिला? फ्लोट हा डेटा टाइप. त्यानंतर ह्या डेटा टाइपची आपल्याला साईज पाहिजे किती आहे? मेमरी साईज 4 बाइट्स. किती साईज आहे? 4 बाइट्स. त्याच्यानंतर जी रेंज किती आहे ती पाहिजे. 1.2 इंटू 10⁻⁻38 टू 3.4 इंटू 10⁻+38 ही त्याची काय आहे? रेंज आहे. आणि फॉर्मॅट स्पेसिफायर आपण फ्लोट डेटा टाइप साठी यूज करतो. फॉर्मॅट %f. कोणता फॉर्मॅट स्पेसिफायर यूज करतो? %f. साइज आहे 4 बाइट. रेंज आहे 1.2 इंटू 10⁻⁻38 टू 3.4 इंटू 10⁻+38. फॉर्मॅट स्पेसिफायर %f. आता आपण एक प्रोग्राम करू फ्लोट डेटा टाइपचा. सी प्रोग्राम. प्रत्येक सी प्रोग्राम ची सुरुवात ही हॅश इन्क्लूड stdio.h यानेच होते. हे काय बरं हॅश इन्क्लूड stdio.h? तर हे काय? हेडर फाईल आहे. एक कमेंट मध्ये लिहितोय मी, हेडर फाईल. त्यानंतर आपण मेन फंक्शन लिहितो, फाइंड मेन. फाइंड मेन हे फंक्शन स्टार्टिंग ऑफ एव्हरी सी प्रोग्राम असं त्याला म्हटलं जातं. का बरं? कारण प्रत्येक प्रोग्रामची सुरुवात ही इथून होते एक्झिक्युशन व्हायला. प्रत्येक प्रोग्राम हा एक्झिक्युशन इथूनच होतो. त्यानंतर एक डेटा टाइप घ्यायचा आपल्याला, फ्लोट डेटा टाइप. पाय हे व्हेरिएबलचं नाव, त्याच्यामध्ये स्टोअर करतोय 3.14 शेवटी सेमिकोलन. आता ह्याला मला फक्त प्रिंट करायचंय ॲज इट इज. प्रिंट करण्यासाठी आपल्याकडे एक बिल्ट इन फंक्शन आहे, त्याचं नाव आहे प्रिंट एफ. इथं लिहितोय पाय व्हॅल्यू. पाय व्हॅल्यू. फॉर्मॅट स्पेसिफायर कोणतं यूज करायचं? %f. आणि %f च्या जागेवर काय प्रिंट करायचंय? तर पाय प्रिंट करायचं, म्हणून पाय देतो.
शेवटी सेमिकोलन. आता हे कसं प्रिंट होईल, आउटपुट कसं येईल, तर कसं येईल, जे डबल कोट मधलं आहे ते ॲज इट इज येईल आणि पर्सेंट एफच्या जागेवर पाय ही व्हॅल्यू प्रिंट होईल. इथं लिहितोय मी कमेंटमध्ये पाय व्हॅल्यू, इथं कोलन दिलेलं आहे, हे ॲज इट इज आहे आणि पर्सेंट एफच्या जागेवर पायची व्हॅल्यू किती आहे 3.14. इथं येईल 3.14 आणि इथं फक्त 3.14च नाहीये, तर डेसिमल पॉईंट नंतर इथं दोनच जरी पॉईंट असले तरी बाय डिफॉल्ट आपलं पर्सेंट एफ जर घेतलं तरी 6 व्हॅल्यू येतात डेसिमल पॉईंट नंतर. आता काहीच नाही म्हणून 0 0 येतील 4, पण कधी पण फक्त पर्सेंट एफ लिहिलं आपण, त्याची व्हॅल्यू पॉईंट नंतर दोनच आहे, तरी पण बाय डिफॉल्ट काय करतं 3.14 आणि पुढं काहीच नाहीये 4 जाग्यावर म्हणून 0 0 घेऊन टाकतं. डेसिमल पॉईंट नंतर 6 डिफॉल्ट व्हॅल्यू घेतं. पण असं नकोय करायला, आपल्याला फक्त दोनच व्हॅल्यू घ्यायचे असतात, तर काय करायचं, प्रिंट एफ पाय व्हॅल्यू, इथं काय करायचं, पर्सेंट पॉईंट नंतर किती व्हॅल्यू घ्यायच्यात आपल्याला, फक्त दोनच व्हॅल्यू घ्यायचे. काय करायचं मग, पॉईंट टू एफ असं जर केलं तर पॉईंट नंतर फक्त दोनच व्हॅल्यू येते, पाय आणि सेमिकोलन. आताच आउटपुट कसं येईल, पाय व्हॅल्यू ॲज इट इज येईल हा मेसेज, कोलन येईल पाय व्हॅल्यू कोलन आणि पर्सेंट पॉईंट टू एफ कसं होईल, पॉईंट टू म्हणजे डेसिमल नंतर फक्त दोनच व्हॅल्यू घ्यायच्या, 3.14. समजलं. जर आपण फक्त पर्सेंट एफ लिहिलं तर डेसिमल पॉईंट नंतर 6 व्हॅल्यू घेतो बाय डिफॉल्ट, पण जर तसं नसेल करायचं, आपल्याला किती घ्यायच्यात व्हॅल्यू, 2 घ्यायच्यात, म्हणून काय केलं, पर्सेंट पॉईंट टू एफ असं केलं तर डेसिमल पॉईंट नंतर फक्त दोनच व्हॅल्यू येते. समजलं.